नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मिरजमध्ये भानामतीचा भंपक प्रकार. राजकीय वाढदिवसाच्या बॅनर खाली काळे कांड. निवडणुकीच्या तोंडावर चर्चांना उधाण. नमस्कार, मी राधिका जाधव आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. इथे केवळ बातमी नाही तर खरीखुरी शहानिशा होते. मिरजमध्ये राजकारणात काळा जादू. राजकारणाच्या रंगमंचावर आता एक वेगळंच नाट्य उलगडतंय. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात जनराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे यांच्या वाढदिवसाच्या बॅनर खाली भानामती धक्कादायक प्रकाराने खळबळ उडवली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा की राजकीय टोना, वाढदिवसाचे बॅनर लागले आणि त्याच बॅनर खाली हिरव्या, लाल, काळ्या कापडात गुंडाळलेलं अघोरी साहित्य सापडू लागलं. गेल्या 3 दिवसात जाणून बुजून केलेली जादूटोणा क्रिया. जणू कोणीतरी पंकज म्हेत्रेच्या वाढदिवसाच्या काळ राजकारण खेळतंय. या घटनेची अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दखल घेतली आहे. त्यांचा स्पष्ट संदेश: भानामती कोणालाच वाईट किंवा चांगले घडवत नाही, पण अशा कृतींमुळे भीतीचं वातावरण तयार केलं जातं. साथच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर टोण्याचं राजकारण. सांगली आणि मिरज मध्ये आता जोरदार चर्चा सुरू झालीय. पंकज म्हेत्रे यांचा राजकीय प्रभाव रोखण्यासाठी हेतुपुरस्सर भानामती केली गेली का, की हा केवळ अंधश्रद्धेचा एक भयावह खेळ? डॉक्टर म्हेत्रे यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करत स्वतः अंधश्रद्धेला बळी पडत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण समर्थकांमध्ये मात्र चिंता आणि संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. राष्ट्रशक्तीचा थेट सवाल आहे की राजकारण म्हणजे विकास, पण इथे टोणा माऱ्यांच्या राजवटीचा खेळ सुरू झालाय का? लोकशाहीच्या लढाईत आता अघोरी हत्यार उतरवली जात आहेत का? या घटनेचा खरा उद्देश काय आहे? कोण घाबरतंय म्हेत्रेंच्या घोडदौडीला? आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे का? मी राधिका जाधव राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज वरून सांगते की भानामतीचा काळोख कितीही गडद असला, जनतेचा प्रकाश शेवटी विजयी होतो. राष्ट्रशक्ती इथे अंधश्रद्धेला प्रश्न विचारले जातात आणि झाकली माती उकरली जाते.